नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण डाळ तांदळाचे आप्पे करणार आहोत। हे आप्पे अगदी मऊसूत होतात, आतून छान जाळीदार असे तयार होतात, चवीला तर खूपच सुंदर लागतात आणि त्यासोबत आपण बाहेरच्यासारखी चटणी देखील करणार आहोत खोबऱ्याची। तर ही चटणी आणि हे आप्पे तुम्हीही नक्की करून बघा। आता हे आप्पे बघा, कलरही फार सुंदर आला आहे, अगदी मऊ लुसलुशीत आहेत आणि आतून छान जाळीदार आहेत। तर असे आप्पे तुम्हीही नक्की ट्राय करून बघा। माझी रेसिपी आवडली तर माझ्या व्हिडिओला एक लाईक करा। तर चला हे आप्पे कसे करायचे ते आता बघूया। आता आप्पे करण्यासाठी इथे मी 3 कप रेशनचे तांदूळ घेतलेत। तुम्ही कुठलाही तांदूळ घ्या, फक्त तो जुना घ्यायचा, ज्याचा भात चिकट होत नाही असा तांदूळ घ्यायचा। 1 कप मी आपली उडदाची डाळ घेतली आहे पांढरी, अर्धा कप रवा, अर्धा कप पोहे, अर्धा कप पिवळी मुगाची डाळ आणि 1 चमचा मेथीदाणे घेतलेत। आता सगळं प्रमाण मी ह्या कपने मोजून घेतले। आता रव्यामुळे आणि पोह्यामुळे काय होतं तर आपले आप्पे छान मऊसूत राहतात आणि मुगाच्या डाळीमुळे त्याला एक छान चव येते, त्यामुळे हे घालायचं। आता हे सगळं मी स्वच्छ धुवून घेते। इथे आता तांदूळ मी 4 वेळा धुवून घेतलेत, कारण हे रेशनचे तांदूळ आहेत, त्याचं काळं पाणी जास्त निघतं, त्यामुळे मी याला 4 वेळा धुतलेत। डाळ, आपली मुगाची डाळ आणि पोहे एकत्र केलं आहे सगळं आणि ते 1-2 वेळा धुवून घेतलं आहे। आता रवा मिक्स नाही करायचा, रवा बाजूला फक्त पाणी घालून भिजत घालायचा आहे। आता हा रवा तुम्ही नंतर आपण जेव्हा वाटणार त्यावेळेस भिजवला तरी चालेल, पण मी आत्ताच भिजवला आहे। आता हे सगळं झाकून एक 6 तासासाठी भिजण्यासाठी व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे। इथे आता सगळं भिजत घालून एक 6 तास झालेत, हे सगळं व्यवस्थित भिजलं आहे। आता तांदळाच्या वर जे पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि हे डाळीमध्ये जे पाणी आहे ते आपल्याला वाटण्यासाठी वापरायचं आहे। आता हे काढून घेऊया। आता डाळीच्या वरचं पाणी मी बाजूला काढून घेतलं आहे, हे थोडं गरम करायचं आणि याच्यातच आपल्याला हे सगळं वाटायचं आहे। आता आपण जो रवा भिजवलेला, या रव्याच्या वरचं पाणी देखील काढून टाकायचं। आता ह्या रव्याच्या वरचं सगळं पाणी मी काढून टाकलं आहे, हा रवा आपल्याला वाटायचा नाही आहे। आता हा बाजूला ठेवूया। आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि याच्यामध्ये मी डाळ आणि तांदूळ दोन्ही एकत्र मिक्स करून वाटणार आहे। एकदम आपल्याला हे बारीक वाटायचं आहे। दोन्ही एकत्र करून वाटल्याने काय होतं ते छान मिक्स होतं। थोडे तांदूळ घालूया। आता 1 कांदा कच्चा मी असा चिरून घेतला आहे। आता ह्या पूर्ण डाळ तांदळाबरोबर आपल्याला 1 कांदा वाटायचा आहे, याने आप्प्यांची चव आणखीन वाढते। आता हे वाटून घेऊया। आता इथे मी हे एकदम बारीक वाटून घेतलं आहे आणि वाटताना आपण जे डाळीवरचं पाणी काढलं आहे ते गरम करून घेतलं आहे, कोमट करायचं आणि त्याच पाण्याने वाटायचं, म्हणजे पीठ छान फर्मेंट होतं। आणि जो रवा भिजवलेला आपण पाणी काढून टाकलेलं, तो रवा याच्यामध्ये असाच मिक्स करायचा, वाटायचा नाही। आता राहिलेले डाळ तांदूळ देखील मी बारीक वाटून घेते। आता इथे सगळे डाळ तांदूळ मी एकदम बारीक वाटून घेतले। आता मी मीठ याच्यात आत्ताच घालणार आहे आणि हाताने हे 2 ते 3 मिनिटं एकाच दिशेने असं एकसारखं फेटायचं। यानं काय होतं, पीठ छान हलकं होतं आणि आपले आप्पे छान मऊसूत होतात। आता हे फेटून घेऊया। हे आता मी व्यवस्थित असं फेटून घेतलं आहे। आता याच्यावरती जर बघाल तर असे तुम्हाला बुडबुडे दिसतात, असं व्हायला पाहिजे। आता काय करायचं, याच्यावर एक झाकण ठेवणार आहे मी आणि हे रात्रभर ठेवणार आहे। तुम्ही जर दिवसा करत असाल तर एक 10 ते 12 तासासाठी हे फर्मेंटेशनसाठी ठेवायचं आहे। हे पीठ आता मी रात्रभर ठेवलं होतं, बघा किती छान फर्मेंट झालं आहे। हे पीठ उतू गेलं होतं, मी दुसऱ्या पातेल्यात थोडं काढून ठेवलं, बघा किती सुंदर अशी जाळी आली आहे आणि पीठ खूप छान असं हलकं झालं आहे। आता अगदी हलक्या हाताने हे पीठ व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे आणि मीठ वगैरे याच्यात आता चेक करायचं, जर कमी असेल तर मीठ घालून मिक्स करून घ्यायचं। आता हे पीठ बाजूला ठेवूया आणि आपण चटणीची तयारी करूया। आता चटणी करायची आहे, तर मी गॅसवर तडका पॅन ठेवलं आहे, थोडंसं त्याच्यात तेल घालून घेतलं आहे, एक 2 ते 3 हिरव्या मिरच्या अशा चिरून घातल्या आहेत, थोडा कढीपत्ता टाकला आहे। याच्यातच आपल्याला आता शेंगदाणे आणि फुटाणा डाळ घालायचे, हे थोडंसं हलवून घ्यायचं। याच्यात 1 चमचा शेंगदाणे घालायचे आणि 1 चमचा फुटाणा डाळ घालायची आणि हे व्यवस्थित या तडक्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, थोडंसं परतून घ्यायचं। आता हे व्यवस्थित परतून झालं आहे, गॅस बंद करूया। हे आता मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे।
याच्यात घालायचं आहे आपल्याला ओलं खोबरं. आता तुम्हाला चटणी किती करायची आहे त्याप्रमाणे तुम्ही ओलं खोबरं घ्या. ओलं खोबरं घातलं की त्याच्यात घालायचं आहे थोडा आल्याचा तुकडा, थोडी चिंच. चिंच नसेल तर एखाद दुसरा चमचा दही घातलं तरी चालेल किंवा लिंबाचा रस घातला तरी चालेल. मीठ घालायचं आहे आणि थोडीशी साखर घालायची आहे. याच्यात घालायची आहे थोडीशी कोथिंबीर आणि आता याच्यात थोडं पाणी घालून याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आता चटणीला फोडणी करण्यासाठी तडका पॅनमध्ये तेल गरम केलं आहे. त्यात घालायची आहे मोहरी, जिरं, 1 चमचा पांढरी उडदाची डाळ घालायची, 1 लाल मिरची अशी तोडून घालायची, कढीपत्ता घालायचा. आता ही फोडणी तयार आहे. ही केलेली फोडणी आता चटणीवरती ओतायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं. अशी चटणी नक्की करून बघा, खूप छान लागते. आता इथे आपली चटणी तयार झाली आहे. आता गॅसवरती आप्पे पात्र ठेवलं आहे. गरम झालं की त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. गॅस आप्पे करताना मीडियमच ठेवायचा आणि तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा. आता याच्यामध्ये थोडं थोडं करत पीठ घालायचं. मधल्या भागामध्ये सगळ्यात शेवटी पीठ घालायचं, कारण ते लगेच भाजलं जातं. अगोदर कडेनं पीठ घालून घ्यायचं आणि खूप पण वरपर्यंत नाही भरायचं, थोडं कमी हे करायचं. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि वरची बाजू कोरडी होईपर्यंत म्हणजे 1 मिनिटभर याला भाजून घेऊया. आता इथे 1 मिनिटभर झाला आहे. बघा, खूप छान आप्पे असे फुगलेत, वरून कोरडे झालेत. आता अगोदर मधला असतो तो परतून घ्यायचं, कारण मधलं लगेच भाजतं. त्यामुळं घालतानाही मधला आप्पे सगळ्यात शेवटी घालायचा आणि परतताना सुरुवातीलाच परतायचं. बघा, रंगही फार छान आला आहे आणि खूप छान भाजले गेलेत. आता याची खालची बाजू आपल्याला भाजायची आहे. आता याला वरून थोडं तेल सोडूया. असे आप्पे तुम्ही नक्की करून बघा, खूप छान होतात. अगदी मऊ लुसलुशीत होतात आणि आतून छान हलके होतात. आता याची दुसरी बाजूही भाजून घेऊया. आता याची दुसरी बाजूही खालची व्यवस्थित भाजली आहे. बघा, अगदी छान आप्पे फुगलेत, मस्त झालेत एकदम. खूप पण काळ्या रंगावर नाही काढायचे. आता हे काढून घेऊया. बघा किती सुंदर झालेत. आता हे आप्पे काढून घेते आणि अजून थोडे करून घेते. आता इथे आपले आप्पे आणि चटणी करून तयार आहे. तर हे आप्पे तुम्ही जवळून बघितलात तर बघा, खूप सुंदर झालेत, अगदी मऊ लुसलुशीत झालेत. चवीला तर अप्रतिम आहेत आणि आतूनही फार छान हलके झालेत. तर असे आप्पे आणि चटणी तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. माझी रेसिपी जर आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.